चल. अरे अक्षय, काय? हे तर मॅटर्निटी हाऊस आहे. मग माई म्हणत होत्या ना वैद्यांकडे जायचंय. हा. मला वाटलं आपण कुठल्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये येऊ. अगं त्या डॉक्टरांचं आडनाव वैद्य आहे. त्यांनीच इतकं मोठं हॉस्पिटल बांधलंय आता, नाड्या तपासून. अरे पण फक्त नाडी तपासून ते मला सांगणार की मी प्रेग्नेंट आहे की नाही. असं म्हणतात म्हणून तिकडे आणलंय मी तुला. काय माहिती का, नाडी तपासतील आणि सांगतील की तू प्रेग्नेंट नाहीयेस म्हणून, म्हणजे आपल्या डोक्याचा ताप उतरला. थँक गॉड आपण इकडे आलो हं अक्षय. अरे तुला माहिती आहे सकाळी मला एक बादली उचलायची होती. मला वाटलं मी बादली कशी उचलू शकेल, मला सांभाळून राहायला हवं. नाही, हे तुझं वेळ वाढायच्या आधी आपल्या डॉक्टरकडे जावं लागेल. हा चल, जपून चल, हळू. ए मी प्रेग्नेंट नाहीये. चल. ते अच्छा, आता बघ मजा. अब आया उन पहाड़ के नीचे. काय? चांगली मजा करतो. थांब, तिकडे बघ ना कोण आहे. थांब, घाबरायचं नाही, पळून नको जाऊ, जरा मजा करूया. तुला करते बरं वाटत नाही. 10 लाखातल्या फक्त 3.5. कळला फक्तचा अर्थ? हो, देतो. हे ते 2.5 लाख मोजून घेताय ना? ठीक आहे, चल. ए हो. दिवस मोजत जा. दुदुला आणि माई माझ्या विरोधात एकत्र येत आहेत काय? संगनमत करतायत. नाही एक दिवस दोघींना लादी पुसायला लावली ना, नाव नाही सांगणार. वसुधा अरे हे ओरडतेस कोणावर का? मी कोणा माहितीये का? व्याही आहे, व्याही गाडग्यांचा. ए व्यायाच्या हे गाडगे आहे मी स्वतः. काय निघून गेलं माझ्या तोंडातून? ही असली कसली कामं करताय तुम्ही वसुधा ताई? हा, कोणी तुम्हाला हे करायला सांगितलं? हे असं तुम्हाला कोण त्रास देते मला सांगा तुम्ही. आत्ताच्या आत्ता जाऊया आणि माईंच्याकडे तक्रार करूया. चला. हो काका, का ओरडताय? अहो हे काय? माझी चिठ्ठी आहे, चिठ्ठी. थांबा. चिठ्ठी आहे माझी. अमृता भाजी आणायला गेलीये खरं, पण मला खरंच खूप टेन्शन आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जशी आणेल तशी आपण करून खायची. ती पण खाईलच ना, त्याच्याशिवाय कळणार कसं तिला? काय कधीतरी समजायलाच हवं. अगं मला नाही का जिजीने सांभाळून घेतलं आणि मी तुम्हाला तसंच आहे. हा तरी बरं आपल्याला आपल्या आई वडिलांनी बरंच काही शिकवलं होतं. माई ती येईपर्यंत निदान मी कुकर तरी लावते. हो हो आले. वरण पण लावून टाक. हो, म्हणजे लगेच मी आमटी करून टाकेन. अरे आता काय करू मी? आईने चिठ्ठीवर सगळ्यांच्या फेवरेट भाज्या लिहिलेल्या आणि किती क्वांटिटी आणायची हे पण लिहिलेलं. वा 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 वा. हे प्रदर्शन बनवायला पाहिजे ना रंगीबिरंगी भाज्यांचं. चला माईंना भाज्या दाखवायला पाहिजे. माई खुश होणार आहेत, खूप खुश. चला अगं चल घेऊन चल. मी धरू का? जड झालंय का? नाही ना. चला उत्तम. चला ये भाज्या दाखवूया. ये वा. म्हणजे वा वा अमृता, क्या बात आहे. म्हणजे कसं जमलंय ना तुला हे. इंग्लिश मध्ये भेंड्याला काय म्हणतात? लेडी फिंगर.
म्हणून हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच भेंड्या घेऊन आलीस हो? काय मृदुला, अगं हे बघ पालक आणलाय, केवढा आणलाय, 2 जुड्या. हा? आपल्या घरात खाणारी तोंड किती आहेत आणि 2 जुड्या पुरणार आहे? दाढेखाली पण येणार नाहीत या भाज्या. वसुधा जरा थांब ना, तुला चिठ्ठी दिली होती ना, कुठे आहे ती? आई ऍक्च्युली आता या सगळ्या भाज्या जरी आपण एकत्र करून शिजवल्या, म्हणजे असं काहीतरी मिक्स भाजी असं काहीतरी बनवलं तर पातेलभर भाजी नक्कीच होईल, म्हणजे सगळ्यांना डॅडी पुरेल. तसेच आणि तूही तसाच. अरे मला काय हवंय एकदा तरी विचारा ना. काय काय हवंय तुला? काय हवंय सांग. तू एवढी सगळी स्टोरी सांगितली तुझी, एकदा तरी सांग की का वेळ हवाय, काय प्लॅनिंग करायची आहे. नुसतं वेळ हवाय वेळ हवाय, अरे काय मिळणार आहे वेळ घेऊन? हा, आज ना उद्या लग्न करायचंच आहे ना आपल्याला पळून जाऊ, मग आज का नाही? जे उद्या होईल तेच आज करायचंय. अगं ही फिल्मची स्टोरी नाहीये, लाईफ आहे आपलं, ऍक्च्युअल लाईफ. Then this is my life and let me take my own decision. तूच ठरवणार का सगळं? मला जिथे जायचंय मी तिथे जाईन, पण फक्त तुझ्या सोबत. आणि नाही जाणार मी गोव्याला. काय करशील तू? ओके ओके, जाते मी गोव्याला. डोंट टच मी. तुला जे करायचं होतं ते तू केलं, मला जे करायचं ते मी करेन. खरंच बॅग वरून उठलीस तर सामान भरता येईल बॅग मध्ये. तिथले जरा कपडे काढ. ते अगं, अरे प्लीज भर तुझी तू, मी नाही येत का. कपडे तर काढून दे यार, ते सगळे रात्रीचे कपडे न्यायच्यात. खरंच पळून जावंसं वाटतंय ग मला अमृता. अगं पळून जाणं हे सोल्युशन नाहीये शर्मिष्ठा. तू प्लीज कोणताही वेडावाकडा विचार करू नको. आम्ही आहोत ना, कुठला तरी पर्याय आपण शोधून काढूया, पण आम्ही मदत करू. त्यांनी घाडग्यांच्या मुलीला नकार देऊन एका प्रकारे आपल्या मुलीचा अपमानच केलाय ना. आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी. मग तिचं कर्तव्य नव्हतं आम्हाला कुणाला सांगायचं? आम्हाला विश्वासात घ्यायला नको होती तिनं? अमृताने आम्हाला कुणालाही न सांगता सवरता सरळ ती घरांकडे निघून गेली तुझं लग्न मोडायला. कुठल्या नात्यानं, कुठल्या अधिकारानं? आमची सून ह्या नात्यानं ना, आमची सून या अधिकारानं ना. मग हे सगळं करत असताना तिला ह्याचं भान होतं का की घाडग्यांच्या आबरूचे धिंडवडे काढतोय आपण? आणि ते सुद्धा परक्या माणसांसमोर. आणि तुला तरी लग्न का मोडायचंय? तर तुला पुढे शिकायचंय. शर्मिष्ठा, हसावं किरडावं हेच मला कळेन असं झालंय. अगं आपल्या घरात कधी कुणाला शिक्षणासाठी मनाई केली आहे का आपण? आणि अगं घरांकडची मंडळी खूप समजूतदार दिसली मला. लग्न झाल्यानंतर त्यांनी तुला शिकू दिलं असतं ह्याची मला आणि अण्णांना खात्री आहे.
आणि मला एक कळत नाही,